PM किसान योजना आणि या योजनेच्या संदर्भात या योजनेचा 22वा हप्ता म्हणजे PM किसानचा आज वितरित होणार आहे बघा। आज 13 मार्च रोजी म्हणजे आज शुक्रवारी या योजनेचा हप्ता वितरित होणार आहे। कोणत्या योजनेचा? PM किसानचा। पण प्रचंड लाभार्थ्यांनी कमेंट्समध्ये विचारलेलं आहे की PM किसानच्या लाभासोबतच नमो शेतकरी महासन्मान योजना जी आहे त्यालाच आपण नमो पण म्हणतो, म्हणजे नमो आणि PM किसान योजना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। तर या नमोचा पण हप्ता मिळणार आहे का? कारण नमोचे हप्ते खरं पाहिलं तर बरेचसे पेंडिंग पडलेले आहेत, तर त्यामुळे ते देखील हप्ते आज अचानक मिळू शकतात का? तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदाच मी उत्तर सांगतो, नाही, फक्त आणि फक्त आज PM किसानचाच हप्ता मिळणार आहे। किती मिळणार आहे, कधी मिळणार आहे, सर्व सांगणार आहे। आणि जेव्हा वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला पुराव्यासहित आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे आतापर्यंत आपण ज्या वेळेस वितरण झाले PM किसानचे त्या वेळेस वितरणासहितच व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचप्रमाणे आज पण आपण तेच करणार आहोत। बघा इथे दिसते बघा तुम्हाला 22व्या हप्त्याच्या संदर्भात म्हणजे 22वे इन्स्टॉलमेंट PM किसानच्या संदर्भात कधी वितरित होणार आहे? तर 13 मार्च म्हणजे 13 मार्च म्हणजे आज आहे 13 मार्च, आज वितरित होणार आहे। किती वाजता वितरित होणार आहे? गुवाहाटी या आसाममधल्या ठिकाणाहून आज वितरण सुरू होणार आहे। किती वाजता होणार आहे? तर इव्हिनिंगला 5 वाजता जे आहे वितरण सुरू होईल बघा। 5 वाजता जे आहे वितरण सुरू होणार आहे, तेव्हा तुम्हाला याचा पुरावा पण आपल्या चॅनलवर येईल, काही काळजी करायची गरज नाही। काही लाभार्थी लगेच चेक करीत असतील तर आज म्हणजे आज किती वाजता? तर 5च्या नंतरच वितरण सुरू होणार आहे। ही बाब सर्वांनी इथे लक्षात घेण्यासारखी आहे। PM किसान व नमोचा हप्ता एकत्रित मिळणार का? अगदी स्पष्टपणे आहे उत्तर, नाही, फक्त PM किसानचाच मिळणार आहे। त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान योजना बंद झाली आहे का? कारण साहजिकच आहे बघा, या योजनेचे हप्ते प्रचंड पेंडिंग पडत आहेत। त्यामुळे शासनाला पण विनंती आहे की जेवढं PM किसान ते केंद्राची योजना आहे, पण नमो योजना ही मात्र राज्य सरकारची आहे, तर राज्य सरकारने तेवढं लक्ष द्यायला पाहिजे आणि या योजनेचं वेळोवेळी योग्य वेळी वितरण झालं पाहिजे, याची दखल घ्यायला पाहिजे। बघा दोन्ही योजना ज्या आहेत बघा, म्हणजे PM किसान आणि नमो ह्या दोन्ही योजना चालू आहेत म्हणजे नाही, त्याचा पुरावा सांगतो मी तुम्हाला। काय पुरावा आहे की प्रत्येक योजनेसाठी एक लेखाशीर्षक केला जातो, म्हणजे योजना चाहे कोणती असो त्यासाठी एक लेखाशीर्ष तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये निधीची तरतूद असते, त्याच्यामध्ये कोणत्या विभागाच्या द्वारे निधी उपलब्ध होणार आहे त्या बाबी असतात, त्यामध्ये निधी कसा उपलब्ध होणार आहे, अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात। तर त्या ज्या वेळेस गोष्टी आपल्याला पुढे येतात म्हणजे लेखाशीर्षच्या संदर्भात बोलते मी, लेखाशीर्ष आणि लेखाशीर्ष जे आहे नमोचा लेखाशीर्ष हे मागच्या 2-3 दिवसापूर्वीच तयार झालेला आहे, त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान योजना बंद झालेली नाही। या योजनेचं वितरण देखील लवकरच होण्याची शक्यता आहे, पण असं करता करता कदाचित या योजनेसाठी म्हणजे नमोच्या वितरणाला अजून पण 10-12 दिवस वाट पाहण्याची शक्यता किंवा आपल्याला तोपर्यंत वाट पाहावी लागू शकते, नमोच्या संदर्भात बोलतोय मी। पण PM किसानचा लाभ मात्र आजच मिळणार आहे। जेव्हा पण लाभाचं वितरण सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होईल। पण तत्पूर्वी एक गोष्ट सर्वांना महत्त्वाची सांगतोय बघा की यावेळेसच्या हप्त्याला इथं अगदी स्पष्ट दिलेलं आहे, यावेळेसच्या हप्त्याला जे आहे की इथं दिलेलं आहे बघा, EKYC मॅन्डेटरी आहे, म्हणजे कंपल्सरी आहे। EKYC तुम्हाला करणंच लागणार आहे, त्याशिवाय मिळणार नाही। कारण जेव्हा EKYC चालू झाली होती तेव्हा PM किसानच्या काही लाभार्थ्यांना लाभ पण मिळाला होता, त्यावेळेस त्यांनी 1-2 हप्ते सूट पण दिली। पण आता जर पाहिलं तर यावेळेस मॅन्डेटरी आहे, EKYC करावीच लागणार, तरच PM किसानचा तुम्हाला लाभ मिळणार। रजिस्टर्ड फार्मर जे आहेत तर त्यांनी PM किसानच्या पोर्टलवर मोबाईलच्या द्वारे जे आहे KYC करता येते त्यांना OTPच्या द्वारे। या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।